नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत नव्या सरकारनं खास करून कॅबिनेट मंत्री विनोद तावडे यांनी जो निर्णय जाहीर केलेला आहे की विद्यापीठांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. अर्थात या निवडणुका सुरू करण्यामुळे नेमकं काय घडणार आहे आणि या निवडणुका ज्यावेळेला बंद झाल्या होत्या हिंसाचारामुळे बंद झाल्या होत्या आणि खास करून NSUIचे त्यावेळेचे ओवेन डिसूजा यांचा खून करण्यात आला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये या सगळ्या निवडणुका बंद झाल्या होत्या 93 साली आणि आता 93 ते 2014 या काळामध्ये नेमकं त्याच्यात काय नुकसान झालं की काही फायदे झाले हे सुद्धा आपण या चर्चेमध्ये समजून घेणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, प्रवीण दरेकर मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत, नरेंद्र वर्मा आपल्यासोबत असणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुधाकर जाधवर आपल्यासोबत आहेत, पुणे विद्यापीठाचे कॉमर्सचे प्रमुख आहेत आणि प्राध्यापक प्रकाश पवार राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत, ॲडव्होकेट अभय टाकसाळ ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे माजी राष्ट्रीय सचिव आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांचा आपण विचार नेमका काय आहे या सगळ्या विद्यापीठातल्या निवडणुकांच्या संदर्भातला तो आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला #बेधडक फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया कळवा. त्या प्रतिक्रियांना आम्ही या कार्यक्रमामध्ये स्थान देऊ. अर्थात पहिला प्रश्न खरं तर प्रकाश पवार तुम्हाला विचारायचं आहे. राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही सातत्यानं हा विषय बघत असता, त्याच्यावरती भाष्य करत असता. ज्या निवडणुका बंद झाल्या खूप मोठ्या प्रमाणावर हिंसा, खूप मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी आणि विद्यापीठाचं वातावरण बिघडवणाऱ्या अशा प्रकारचं त्यावेळेला वर्णन केलं गेलं आणि 93 साली निवडणुका बंद झाल्या. आत्ता पुन्हा सरकारनं नव्या सरकारनं ही जी वाच्यता केलेली आहे की निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात, त्याच्यामुळे काही फायदे तुम्हाला दिसत आहेत की अजूनही तुम्हाला असं वाटतंय की या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा महाविद्यालयामध्ये तिथल्या वातावरणामध्ये काही तोटेच समोर येणार आहेत? याचे दोन दृष्टिकोन आहेत. त्यातला पहिला दृष्टिकोन असा आहे की शैक्षणिक दृष्टिकोनातून या गोष्टीकडे वेगळं पाहावं लागेल आणि राजकीय दृष्टिकोनातून याच्याकडे वेगळं पाहावं लागेल. राजकीय दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर त्याची एक पंचसूत्री आपल्या हाताशी लागते. पहिला मुद्दा त्या पंचसूत्रीतला म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 25% ते 50% दरम्यान युवक वर्ग आहे आणि या युवक वर्गाला राजकारणासाठी कसं जोडायचं, त्याचं माध्यम कोणतं, तर ते माध्यम महाविद्यालये किंवा विद्यापीठातील निवडणुका हे चॉईस केलेलं असू शकतं. हे एक सूत्र आहे. दुसरं सूत्र याच्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे या युवक वर्गामध्ये डाव्या विचारांबद्दल, बऱ्याचदा मध्यम विचारांबद्दल थोडीशी नैराश्याची भावना असते. त्या तुलनेमध्ये हे उजव्या विचारांकडे युवक झुकलेले असतात. त्यांनाच आपण वेगळ्या परिभाषेमध्ये तरुणांचं सळसळतं रक्त असं म्हणत असतो. असं हे सळसळतं जे रक्त आहे त्या रक्ताला भाजपशी, शिवसेनेशी जोडून घेण्यासाठी ह्या निवडणुका त्या पक्षांना उपयुक्त ठरू शकतात. हे त्याचं दुसरं सूत्र आहे. तिसरं सूत्र याच्यानंतरचं आहे ते म्हणजे की राजकारण करण्यासाठी राजकीय एक दृष्टिकोन लागतो. तो राजकीय दृष्टिकोन आयता तयार होत नाही, त्याला जाणीवपूर्वक घडवावा लागतो. हे घडवण्यासाठी म्हणून सुद्धा याचा एक उपयोग होऊ शकतो. हे तिसरं सूत्र यातून निर्माण होतं. याच्यानंतर चौथं जे सूत्र आहे ते साधारणपणे या प्रकारचं आहे की संपूर्णपणे म्हणजे नेतृत्वाची जडणघडण, कार्यकर्त्यांची जडणघडण झाल्यानंतर त्याने निर्णय निश्चिती कशी करावी, निर्णय घेत असताना आपले मुद्दे कसे पुढे रेटावेत यासाठीचा उपयोग होऊ शकतो. आणि फायनली पाचवं सूत्र या सर्वांमधून निर्माण होतं ते म्हणजे निवडणुकाच्या मार्फत एक राजकीय कार्यकर्ता वर्ग आणि नेतृत्वाचा वर्ग राज्याच्या पातळीवरती जाऊ शकेल अशी एक सूत्रबद्ध साखळी तयार होऊ शकते आणि याकडे फोकस करून याला केंद्रबिंदू ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला असावा. त्याच्यामुळे कदाचित पुढे महाराष्ट्रामध्ये भाजपला आणि शिवसेनेला यातून चांगल्यापैकी एक कार्यकर्ते मिळू शकतात. या तुलनेमध्ये मध्यम मार्गी विचारांकडे हे लोक जात नाहीत. हेही त्यातून म्हणजे पाठीमागच्या गोष्टीची तुलना करता लक्षात येतं. म्हणून या निर्णयाचं महत्व हे नव्या संदर्भात आहे असं मला वाटतं. अच्छा, नव्या संदर्भामध्ये या निर्णयाचं महत्वाचं तुम्ही म्हणताय आणि खास करून नव्या संदर्भात म्हणजेच भाजपचं जे सरकार आहे कदाचित केवळ भाजप आणि शिवसेना तुम्ही म्हणता की उजव्या विचारसरणीला सळसळत्या तरुण रक्ताला जी साथ घालणं आहे ती सहज शक्य आहे असं कदाचित त्याच्यातनं अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो. नेमकं काय याच्या मागची विचारसरणी आहे हेही आपण तपासून बघूया. जाधवर सर, तुम्हाला
पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे की मुळात ज्यावेळेला बंदी घालण्यात आली त्यावेळेला एका मुख्य मुद्द्याकडे त्यावेळेला लक्ष वेधण्यात आलं होतं. एका तरुणाचा त्यावेळेला कॉलेज निवडणुकांमध्ये बळी गेला होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवर त्याच वेळेला खूप सारा हिंसाचार सुद्धा झाला होता. या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला बंदी घालण्यात आली, आता पुन्हा या निवडणुका सुरू करण्याचं म्हटलं जात आहे. खास करून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा नेमलेली जी काही जेम लिंगडो समिती होती त्यांनी सुद्धा या विद्यापीठीय ज्या काही निवडणुका आहेत त्याच्या बाजूनी त्यांचं मतं मांडली होती, त्यांची निरीक्षणं त्यांनी सांगितलेली होती. तुम्हाला काय वाटतंय की या निवडणुका जर पुन्हा एकदा विद्यापीठात सुरू झाल्या तर त्याचं चित्र कसं असेल? वास्तविक पाहता अनेक वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करून वेगवेगळ्या लोकांनी याच्यावरती आपली मतं मांडलेली होती. अनेक मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार झालेला होता. अनेक मुलांना स्वतःचे जीव द्यावे लागले होते आणि म्हणून हे इलेक्शनमध्ये हिंसाचार जास्त होऊ लागला. अनेक पक्षांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या याच्यावरती नियंत्रण येऊ लागलं आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये गैरप्रकार हे जास्त वाढू लागले आणि त्याच्यामुळं खरं तर कोर्टाने असेल किंवा वेगवेगळ्या समित्यांनी अभ्यास करून सांगितलं की ह्या इलेक्शन नसल्या पाहिजेत. वास्तविक अभ्यास करणं, वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणं आणि विद्यापीठामध्ये चांगली कामं राहणं याच्यासाठी सगळ्या गोष्टी असतात. पण राजकीय पक्षाचा आणि गुंडागर्दीचा जास्त मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये शिरकाव झाला आणि खून पडणं यासारख्या गोष्टी सुरू झाल्या आणि एकूणच महाविद्यालयामधील वातावरण असेल ते अतिशयच विकृत स्वरूपामध्ये त्याचं प्रदर्शन होऊ लागलं आणि ग्रुप होऊ लागले, मारामाऱ्या होऊ लागल्या आणि संपूर्ण महाविद्यालयाचं वातावरण एकदा इलेक्शन झालं तर वर्षभर नीट न होण्यामध्ये त्याचं रूपांतर होत होतं आणि म्हणून कुठंतरी ही बंदी घातलेली होती. पण राजकीय पक्षांचे वेगवेगळे विचार आहेत, त्यांना तरुण वर्गांना आकर्षित करायचं आहे आणि त्याच्यामुळं कदाचित पुन्हा हा विचार आलेला आहे असं मला वाटतं. अच्छा, तुम्ही म्हणता की तरुण वर्गाला आकर्षित करायचं आहे. पुन्हा ॲडव्होकेट अभय टाकसाळ आपल्या सोबत आहेत औरंगाबादवरनं, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे. अभय टाकसाळ, तुम्हाला मुळात म्हणजे हे पटतंय का की केवळ तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी हे सगळं केलं जातंय? नव्या सरकारचा केवळ तेवढाच उद्देश आहे की आणखीन त्याच्यामध्ये काही उद्देश तुम्हाला दिसतात? नाही, मुळात कुठल्याही लोकशाही देशामध्ये कोणालाही लोकशाही अधिकारापासून वंचित ठेवता येत नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या लोकशाही अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. खरं तर कोणत्याही या आपल्या लोकशाही देशासाठी ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आज अशी परिस्थिती आहे की विद्यार्थी हे राजकारण हे घाणेरडं असतं, भ्रष्टाचारांचं काम आहे, हे आपलं काम नाही, या दृष्टिकोनातून विद्यार्थी राजकारणाकडे बघतायत. हा दृष्टिकोन आपल्या देशासाठी चांगला नाहीये आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या या निवडणुका, विद्यार्थी संसदेच्या निवडणुका या लोकशाही पद्धतीनं झाल्या पाहिजेत. परंतु आता व्हाव्यात का न व्हाव्यात हा प्रश्न शिल्लक राहिलेला नाहीच आहे. कारण 2006 साली लिंगडो कमिटीनं आपल्या सरकारला निर्देश दिलेले आहेत की 5 वर्षाच्या आत या लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत. आता फक्त राजकीय इच्छाशक्तीचा गरज आहे. आघाडी सरकारनं मध्यंतरीच त्याबद्दल सुतोवाच केलं होतं, परंतु ते काही करण्यात आलेलं नाही. आज दिल्लीमध्ये JNU असेल किंवा DU असेल या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं लिंगडो कमिटीच्या शिफारशीप्रमाणे निवडणुका होतात आणि त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? त्या ठिकाणी शांततेमध्ये निवडणुका होतात. राजकीय विचारापासून विद्यार्थ्यांना वंचित कसं काय ठेवता येणं शक्य आहे? विद्यार्थ्यांना राजकारण कळालं पाहिजे, राजकीय विचारसरणी कळाली पाहिजे, तरच ते काय त्यांना निवडायचं काय, नेतृत्व तयार झालं पाहिजे, या युवकांमधून तयार झालं पाहिजे. आज आपल्या संसदेमध्ये मोठ्या संख्येनं करोडपती आहेत, विद्यार्थी कुठे आहेत? म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आपला देश हा मोठ्या संख्येनं युवकांचा देश आहे. नाही, नक्की तुम्ही म्हणता की युवकांना संधी दिली गेली पाहिजे. साधारणतः हीच भूमिका प्रत्येक पक्षाची किंवा अनेक पक्षातले जे तरुण असतील ज्यांना कुठलीही घराण्याची पार्श्वभूमी नाहीये राजकारणात येताना आणि खास करून राजकारण त्यांनी त्यांच्या बळावरती राजकारणामध्ये ते स्वतः आलेले आहेत. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकर, या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकांचा राजकीय पक्षांसाठी काही फायदा केवळ होईल की त्या तिथल्या
विद्यापीठातल्या स्टुडंट्सना सुद्धा, विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा काही फायदा होताना तुम्हाला दिसतोय? तुमचं निरीक्षण काय? नाही, खरं म्हणजे राजकीय पक्षांना चांगले राजकारणी, चांगले उमेदवार मिळण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे फायदा होईल. परंतु ज्या कारणासाठी या निवडणुका रद्द केल्या गेल्या, ओवेन डिसोजा यांची मर्डर झाल्यानंतर जो हिंसाचार या निवडणुकांमध्ये वाढू लागला, ज्या क्रिमिनल प्रवृत्ती आहेत त्यांचा हस्तक्षेप महाविद्यालयीन निवडणुकीमध्ये, विद्यापीठांच्या निवडणुकीमध्ये होऊ लागला आणि त्यावेळेला या निवडणुकीचं स्वरूपच पूर्णपणे बदललं गेलं. पण ज्याच्या मागे ताकद आहे, ज्याच्या मागे गुंडगिरी शक्ती आहे, ज्याच्या मागे राजकीय पक्ष, कॉलेज, विद्यापीठाच्या बाहेर उभा राहू शकतो, तोच निवडून येऊ शकतो, अशा प्रकारचं दुर्दैवी वातावरण त्या निवडणुकांमध्ये होतं. आणि त्यामुळं या निवडणुका निश्चितपणे हव्यात. आज सन्माननीय विनोदजी तावडे यांनी अत्यंत चांगला आणि महत्वाकांक्षी असा निर्णय युवकांसाठी घेतलाय. कारण शेवटी याच्यामध्ये या निवडणुका ह्या पुढचे राजकारणी चांगले घडवण्याची एक कार्यशाळा ठरायला हवी. आज विनोदजी तावडे यांनी पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री या चळवळीतून आलेले आहेत. मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे पण विद्यार्थी चळवळीतून आलेले आहेत. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या निवडणुकींच्या माध्यमातून उद्या चांगले जर राजकारणी बाहेर आले तर त्या ठिकाणी लोकशाहीसाठी ते हितकारक आहे. परंतु या निवडणुका आपण राजकीय दृष्टिकोनातून बघतोय की या निवडणुका त्या महाविद्यालयात, विद्यापीठ स्तरावर त्या ठिकाणी त्या युवकाचं, त्या विद्यार्थ्याचं नेतृत्व विकसित करण्यासंदर्भात बोलतोय. कारण मी विद्यापीठाचा युआर म्हणून मंदारजी राहिलेलो आहे. मी विद्यापीठाच्या चेअरमनची निवडणूक लढवलेली आहे. परंतु कुठल्याही प्रकारचे अधिकार त्या युआरला नसतात, कुठल्याही प्रकारचे अधिकार त्या चेअरमनला नसतात. आणि मग केवळ एक शोभेचं वस्तू, मी कॉलेजचा जीएस आहे, मी युआर आहे, मी विद्यापीठाचा चेअरमन आहे, एवढ्या पुरत्या त्या निवडणुका जर सीमित राहणार असतील तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे नियमावली त्या ठिकाणी योग्य रीतीनं बनवून या निवडणुका चांगल्या पद्धतीने घेतल्या गेल्या तर त्यांचं व्यक्तिमत्व पण विकसित होईल, राजकारणात चांगली लोक मिळतील आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं राहील. नक्की. तुम्ही म्हणताय एक चांगला मंच त्या निमित्ताने का होईना तरुणांकडे येईल आणि त्या पार्श्वभूमीवर पुन्हा केशव उपाध्ये, तुमच्या सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामध्ये अनेक कंगोरे, जसं मगाशी 5 वेगवेगळे मुद्दे प्रकाश पवार यांनी मांडले होते. त्याच्यामध्ये एक मुद्दा त्यांचा जो मांडला की तरुण सळसळतं रक्त आहे त्याला पटकन आकर्षित करण्यासाठी उजव्या विचारसरणीला सुद्धा तेवढाच वाव आहे. मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना जो प्रवीण दरेकरांचा मुद्दा होता की अधिकार काहीच नाही आहेत, म्हणजे केवळ निवडणुका होत्या तर निवडणुका झाल्यानंतर शोभेची एक पद किंवा शोभेचं एक मिरवण्यासाठीचं एक बिरुद म्हणून ते आपल्या समोर येत असतं. तर ह्या निवडणुकांमध्ये नेमकं काय हातास येईल, नवीन काय सुधारणा तुम्ही त्याच्यामध्ये बघताय? नाही, 2-3 गोष्टींचं आता प्रामुख्याने बोलतो कारण सगळेजण बोलत होते, मी सगळं ऐकत होतो आणि त्यामुळे सगळ्यांबद्दलच मला थोडं बोलायचं. काही विषयाशी मी नक्कीच सहमत आहे. नंबर 1चा मुद्दा म्हणजे मी स्वतः विद्यार्थी परिषदमधून आलोय, त्या चळवळीतनं आलोय, तर मी अनुभवलंय सगळं. विद्यार्थ्याचं राजकारण, विद्यार्थी कॉलेजमधलं राजकारण अनुभवलंय. त्यात मी आहे, मी स्वतः जसं दरेकर युआर होतो तसं मी पण सीआर होतो. त्यामुळे सगळ्यात मी गेलोय या प्रोसेसमधनं आणि कदाचित त्या प्रोसेसमधनं गेलो म्हणून आता मी इथे बसलोय. म्हणजे मी जर कदाचित मी आत्ता मगाशी प्रकाश पवार एक हे गेलं की फक्त सळसळतं रक्त आकर्षित करण्यासाठीच म्हणून हे आहे का? मग गेले 20 वर्ष तर इलेक्शन होतच नाही जवळपास, गेले अनेक वर्ष, तरी सुद्धा भाजपकडे सर्वाधिक तरुणांचा ओढा आहे. म्हणजे काही विचारांसाठी केवळ विशिष्ट प्रकारची निवडणुकीचीच आवश्यकता असं नाही, नंबर 1. त्यामुळे ते होतच राहणार. दुसरं त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या निवडणुकांकडे म्हणजे शेवटी एकीकडे आपण म्हणायचं की घराणेशाही नसली पाहिजे किंवा योग्य माणसं आली पाहिजेत. आता ही योग्य माणसं काही आकाशातनं पडणार नाहीत. शेवटी एका प्रक्रियेतनं जावं लागतं, टक्के टोणपे खावे लागतात. कॉलेजवरती म्हणजे जे दरेकर साहेब असतील, बाकी जे किंवा दुसऱ्या विद्यार्थी संघटनेचे बसलेत ते सहमत होतील. तिथं अनेक विषयाचा अनुभव मिळतो, ज्ञान मिळतो आणि तुम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न कळतात. आता काय होतंय, आता जो पहिला आलेला मुलगा असतो तो सीआर होतो आणि मग त्यातनं युआर आणि जीएस त्यातनं येतो सध्याच्या परिस्थितीमध्ये. आता त्या पहिल्या आलेल्या मुलाला काही फार त्यातलं आकर्षण नसतंच की अनेक वेळा म्हणजे मी आत्ताच काही कॉलेजशी बोलत होतो मुद्दा म्हणून की ते म्हणाले अरे आमच्यातला जो पहिला मुलगा आलेला निवडून ज्याला सीआर केला, जो ऑटोमॅटिकली सीआर झाला बाय बर्थ एका अर्थाने, तो म्हणे कधी आमच्या बैठकीला येतच नाही कॉलेजच्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील. कारण त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. बरोबर.
आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आज विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये प्रश्न असतात. म्हणजे असं नाही की विद्यार्थ्यांना काही प्रश्न नसतात, त्यांनी फक्त येऊन शिकलंच पाहिजे अशी अपेक्षा ठेवून म्हणजे असं असू शकत नाही. त्यांचे अनेक प्रश्न असतात, छोटे अगदी लायब्ररीत बसण्यापासूनचे अनेक प्रश्न असतील जे तुम्हाला माहिती आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्यावेळी तो सीआर ते प्रतिनिधी ही भूमिका मांडू शकतो, तिथले ते सॉल्व्ह होऊ शकतो. आणि यातनं नेतृत्व घडत असतं, ते छोट्या टप्प्यातनं, आणि ते मग कशा पद्धतीने, आणि तेच नेतृत्व शेवटी पुढे येत असतं. त्यामुळे या निवडणुका झाल्या पाहिजेत, नंबर 1. आणि त्याचं स्वागत आपण करायला हवं, कारण शेवटी एक विद्यार्थ्यांचं, कार्यकर्त्यांचं नवं नेतृत्व घडवण्याचं ती जागा आहे आणि ती असलीच पाहिजे. नंबर 2, आता प्रश्न येतो मग हे पुढे कसं, हे सगळं रक्तपात होतोय. म्हणजे एक मला गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, देशाचा खासदार निवडायचा, म्हणजे आपला खासदार निवडायचा अधिकार त्या तरुणाला असतो, आपला आमदार निवडायचा अधिकार त्या तरुणाला असतो, 18व्या वर्षी तुम्हाला ज्यावेळेला मिळतो. तो वॉर्डाचा नगरसेवक निवडायचा अधिकार असतो, पण आपल्या वर्गाचा प्रतिनिधी निवडायचा अधिकार त्याला नसतो. हे चुकीचं आहे. आता काही घटना घडल्यात, पण त्या घटनावरती उपाय शोधले पाहिजेत ना, हे कसं करायचं. फॉर एक्झाम्पल, आता टेक्नॉलॉजी इतकी प्रगत आहे, म्हणजे किंवा दुसरं आता दिल्ली किंवा इतर ठिकाणी काय प्रयोग केले जातात, एकाच दिवशी सगळ्या, म्हणजे आतापर्यंत हे का व्हायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की आता एकाच जी हत्या आणि सगळ्या गोष्टी, दादागिरीच्या गोष्टी झाल्या, एका वर्गाचं प्रत्येक जण एक वर्गापुरता सीआर निवडलं जायचं आणि तेवढीच मतं त्या पद्धतीने व्हायची. दिल्ली आणि इतर ठिकाणी अशी पद्धत नाहीये. तिथे 5 लाख, समजा फॉर एक्झाम्पल पुण्यात जर 5 लाख विद्यार्थी असतील, ते 5 लाख विद्यार्थी एकाच दिवशी मतदान करतील. बरं, मतदान करण्याचे प्रकार किती जणांना पळवणार तुम्ही? 40 वर्गात 40 मुलं असतात, त्यातल्या 22 जणांना पळवतात आणि ते ठीक आहे, ते निवडून आणतात, हे समजू शकतो. पण जे 5 लाख मतदार एकाच दिवशी मतदान करतील, मग ते जीएस साठी असेल, युआर साठी असेल, ते तुम्ही किती जणांना पळवणार? आणि आता तुमच्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, तुम्ही फेसबुक, तुमच्याकडे ही योजना आहे असं तुमचं नाही, अशा नव्या योजना तुम्ही आणून त्यातनं हे जे आता दुष्परिणाम आहेत, ज्या दादागिरी, गुंडगिरीचे उल्लेख होतात, ते आपण दूर करू शकतो. पण ही नेतृत्व घडवणारी, विद्यार्थ्यांसाठी आणि लोकशाही प्रगल्भ बनवणारी यंत्रणा आहे, ती असली पाहिजे, ती सुरू झाली पाहिजे. नक्की. तुम्ही म्हणता की लोकशाहीमध्ये प्रगल्भ युवकांना बनवण्यासाठी जी यंत्रणा आहे ती असली पाहिजे, पण नेमकं प्रगल्भ बनवण्यासाठी हे सळसळत्या रक्ताचे युवक जे आहेत ते कशा प्रकारे हे सगळं विद्यापीठाच्या निवडणुकांकडे बघतायत हेही आपल्याला तपासायला हवं. आणि खास करून विद्यापीठामध्ये जे विद्यापीठाचं पावित्र्य आहे, जे शैक्षणिक पावित्र्य आहे, ते या प्रकारामुळे कुठेतरी कलुषित होईल का, त्याच्याच संदर्भात सुद्धा आपण प्रश्न विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय विद्यापीठामधल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये. विनोद तावडे यांनी जाहीर केलंय की नवं सरकार अर्थात या निवडणुका लवकरात लवकर सुरू करेल. या निवडणुका कुठल्या प्रकारात सुरू होतील याबाबत अजून आपल्याला म्हटलं की सर्व विद्यार्थी संघटनांचं एकमत त्यासाठी व्हायला हवं. सर्व विद्यार्थी संघटनांचं एकमत कदाचित होईल, कारण त्या सगळ्या संघटना ज्या आहेत त्या राजकीय आहेत. पण या बरोबरीनं विद्यापीठाशी संबंधित संलग्न असलेले प्राध्यापक असतील किंवा विद्यापीठातले जे काही वेगवेगळे तज्ज्ञ लोक असतील विद्यापीठाशी संबंधित, त्यांचा तुम्ही याच्यामध्ये सल्ला घेणारे की नाही, हा प्रश्न तुम्हाला विचारण्याच्या अगोदर काही प्रतिक्रिया आपण वाचूयात. या प्रतिक्रियांमध्ये अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत. निलेश भोसले म्हणतायत या निवडणुका तरुणांच्या नसून भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध मनसे अशाच होणार, यात शंका नाही. अक्षय सणस म्हणतायत या निवडणुकांचा खरा उपयोग होतो का? राजकीय पक्षांसाठी शक्ती प्रदर्शन करण्याचा हा एक मार्ग आहे. आणि सोनाली पाटील म्हणतात या निवडणुकांमुळे काहीही होत नाही, कॉलेजमध्ये फक्त दादागिरी होते, हा भंपकपणा आहे. श्याम ठाणेदार म्हणतात तरुणांना राजकारणात येण्यासाठी हे अत्यंत मोठं प्रवेशद्वार आहे, या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. या विविध प्रतिक्रिया आहेत आणि प्रत्येक प्रतिक्रियेमध्ये एक साधार भीती आहे किंवा एक आशावाद आहे. तुम्हाला पुन्हा केशव हाच प्रश्न विचारायचा आहे की सगळ्यांचा विचार विनिमय कदाचित विद्यार्थी संघटना तुम्हाला हो म्हणतील, सगळ्यांनाच विद्यार्थी संघटनांना या निवडणुका हव्यात कारण त्या संलग्न आहेत कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षांशी. पण तुम्हाला असं वाटतं का की प्राध्यापक आणि या सगळ्या शैक्षणिक तज्ज्ञांशी सुद्धा तुम्ही याच्या संदर्भात तुमचं सरकार विचार विनिमय करेल? असं आहे की मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता भीती काय आहे. म्हणजे मगाशीच्या ह्याच्यात काय विचार आला की दादागिरी होते, गुंडगिरी होते आणि ब्ला ब्ला ब्ला, मगाशी काय खून झाला वगैरे वगैरे झाला, ही साधारणतः प्रामुख्याने भीती आहे. बरं, हे सगळ्यांना मान्य आहे की शेवटी त्या ठिकाणून एक विद्यार्थी नेतृत्व घडतं, हे तर सगळ्यांना मान्य आहे. म्हणजे बेसिक कन्सेप्ट बद्दल कुणाची तक्रार असता कामा नये. आता ती जी भीती आहे की काय गुंडगिरी होती की अन्य तत्सम काही, ती दूर कशी करता येईल?
याचा विचार मला वाटतं पुढच्या काळात केला गेला पाहिजे. आणि तो तसा आश्वासक त्या पद्धतीने, आणि म्हणून मी मगाशी तो उल्लेख केला की आता इतकी साधनं आहेत की म्हणजे हे पूर्वी का घडायचं, पूर्वी म्हणजे 40 विद्यार्थ्याच्या वर्गात 1 CR निवडायला 20-22 15 याच्यातले 10 जण गायब अशा पद्धतीने करून, किंवा ते 15-20 CR एकत्रित करून UR साठी पळवापळी व्हायची. आता तो प्रकार जर मुळात म्हणजे हा एक विचार आहे, म्हणजे हे काही निर्णय नाही, हा एक विचार आहे की समजा असं एकाच वेळी जर मतदान घेतलं गेलं, म्हणजे समजा पुण्यात 5 लाख विद्यार्थी आहेत, ते एकाच दिवशी मतदान करतात, तुम्ही किती जणांना पळवणार आहात, की जे दिल्लीत चाललंय. आता दिल्लीत म्हणजे अनेक उत्तर प्रदेशात काही ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी हिंसाचार ताबडतोब कमी होईल, दादागिरी कमी होईल, त्यामुळे आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची चळवळ त्या ठिकाणी निर्माण होईल. नक्की. तुम्ही जाधवर सर, तुम्हाला हे पटतंय का? कारण ज्या पद्धतीनं आता पुन्हा केशव उपाध्याय म्हणतायत की असे अनेक उपाय करता येण्यासारखे आहेत, या उपायांमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की आजचं सरकार जे आहे या निवडणुका सुरू करण्याच्या पूर्वी तुमच्यासारखे तज्ज्ञ असतील, शैक्षणिक तज्ज्ञ असतील, त्यांची विविध मतं असतील या सगळ्या संदर्भामध्ये, युवकांवरती एका वेगळ्या प्रकारचं पुन्हा राजकीय वातावरण लादलं जाईल का, अशी साधारण भीती असू शकते अनेक प्राध्यापकांना सुद्धा. तुम्हाला असं वाटतं का की त्यांचाही विचार केला जाऊ शकतो सरकारच्या मार्फत? आता तावडे साहेबांनी जे इलेक्शन्स घेऊ असं सांगितलेलं आहे, वास्तविक पाहता इलेक्शन घ्यायला आमचा कोणाचा विरोध नाही शिक्षण क्षेत्रामधल्या लोकांचा, परंतु सातत्यानं जे सांगितलं जातं की इलेक्शन मधूनच हे नेते तयार होतात महाविद्यालयाच्या, हे कितपत बरोबर आहे त्याचं पर्सेंटेज काढणं गरजेचं आहे. परंतु जर कायदा नीट तयार केला, व्यवस्थितपणे ह्या सगळ्या ज्या अडीअडचणी येतात इलेक्शनमध्ये, शिक्षकांना मारहाण होते, प्राचार्यांना त्रास होतो, आणि उपाध्ये साहेब जे म्हणतात की ऍट ए टाइम सगळ्यांचं इलेक्शन एकत्रित घेतलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण हे वर्ग वाईज इलेक्शन असतं, विद्यापीठ वाईज इलेक्शन असतं, आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये गुंडगिरी आणि पक्षीय राजकारण कमी होईल असं वाटत नाही. परंतु जर खरोखरच शासनाला जर विद्यार्थ्यांना तयार करायचं असेल, नेतृत्व तयार करायचं असेल, तर याच्यामध्ये एक विषय आणावा कॉलेजमध्ये अभ्यासाला, ज्याच्यामध्ये घटना शिकवली जावी, इलेक्शनचे कायदे शिकवले जावेत, त्यांना त्याचं ज्ञान द्यावं, आणि हे इलेक्शन प्रक्रिया घ्यायला हरकत नाही की त्यांनी त्या पद्धतीनं चांगल्या गोष्टी विद्यार्थ्याला ज्ञान देणं अगोदर गरजेचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कुठल्याही पक्षाचं बॅनर हे महाविद्यालयामध्ये आलं की मग अनेक पक्ष आपल्याकडे आहेत, सगळ्या पक्षाचे लोक तिथे येतात, इनडायरेक्ट त्यांचे गुंड लोक येतात, आणि म्हणून प्रॉब्लेम होतात. इलेक्शन घ्यायला अडचण नाही किंवा विरोध आहे कुणाचा शिक्षण क्षेत्रातल्या असंही नाही, फक्त याच्यातल्या वाईट गोष्टी बाजूला काढून जर आपण इलेक्शन प्रक्रिया राबवली तर ते चांगलंच आहे. नक्की. पण तुम्ही जे सातत्यानं ही जी भीती आहे की गुंड लोक त्या पक्षाचे येतात, म्हणजे आपण सगळेजण हे मान्य करतोय की प्रत्येक पक्षाकडे कुठे ना कुठे हे गुंड एलिमेंट जे आहे ते आहे, आणि अशा प्रकारची दादागिरी करणारी आणि टोळीने येणारी जी काही माणसं त्या विद्यापीठामध्ये असतात, त्यांचा जो धुडगूस आहे तो कसा आपण तिकडे थांबवू शकतो, रोखवू शकतो, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे, साधारण भीती आहे. प्रकाश पवार, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? मला असं वाटतं की कोणालाही निवडणुका न घ्याव्यात हे काय प्रोसेसला म्हणजे विरोध करण्याचा अर्थ नाही. ह्याचं कारण असं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी मान्य आहेत, परंतु दुसरा एक मुद्दा आहे की या निवडणुकांना नवा एक संदर्भ निर्माण होणार असं मी पाठीमागे म्हणालो होतो. तो संदर्भ जर पकडून आपण पुढे गेलो तर आपल्याला पुन्हा 2 सूत्र दिसतात. त्यापैकी पहिलं सूत्र आहे की बोलण्यामध्ये आत्ताच व्यक्त झालेलं आहे की जे मुलं वर्गामध्ये पहिली येत होती, ज्यांना चांगली मार्क्स होती, ते जर UR CR झाले तर ते प्रतिनिधित्व करत नाहीत किंवा करू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण त्यांना आता वगळून टाकत आहोत. आणि सेकंड मुद्दा आहे की जे असे गुणवान विद्यार्थी आहेत ते वगळून उरलेले पॉलिटिक्स मध्ये येणार. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण राजकारणामध्ये चांगल्या व्यक्तींना आणण्याच्या फंदात नाही पडत. पुन्हा आपण असाच विचार करतोय की हे हुशार असतील तर ते जाऊ दे, त्यांचा मार्ग वेगळा आहे, आपण त्यांना वगळून उरलेल्यांचं पॉलिटिक्स करू. हे सूत्र देखील पवार साहेब 1 मिनिट मला बोलायचंय मध्ये. पवार साहेब 1 मिनिट फक्त तुमच्या सूत्राला फक्त थोडंसं थांबवतो. 1च मिनिट तुम्ही सूत्र पूर्ण करा. माझा म्हणण्याचा अर्थ असा कुठेही नाही की 1 नंबरच्या आलेल्या मुलांनी निवडणुकीमध्ये भाग घेऊ नये किंवा घ्यावा हा उद्देश नाही.
मुद्दा असा आहे की शेवटी राजकारण किंवा अशा पद्धतीचं काम हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय, लादण्याचा विषय नाही. जर एक नंबर आलेल्या मुलाला असं वाटलं की आपण हे सुद्धा काम करू शकतो, तर त्याला त्यांनी करून असं म्हणणार कुणीच नाही. उलट सगळे जे काही लढवणारे लोक आहेत ते उत्साहाने त्याला पुढंच आणतील. पण शेवटी त्या पहिल्या आलेल्या मुलाचा प्रायोरिटीज म्हणजे हे लादून होणार नाही. नेतृत्व हे लादून निर्माण होत नाही. मला वाटतं पवार साहेब या गोष्टीशी आपण तरी सहमत असाल किमान या गोष्टीसाठी. त्यामुळे माझं त्यातलं म्हणण्याचा एवढंच उद्देश आहे की एक नंबरचा आलेला मुलगा तो CR, UR, GS आणखीन त्याच्या पुढच्या पदाला आला तरी कुणीच आक्षेप घेणार नाहीये. फक्त त्याच्या आवडीचं काय हा एवढा इथला मुद्दा आहे. किंवा शेवटी हे सगळं जरी बघितलं तरी सुद्धा म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल माझ्यासारखा माणूस होतो, म्हणजे आम्ही कधीच एक नंबर म्हणजे 90-95% मार्क आम्हाला कधीच नाही मिळाले. आम्ही फर्स्ट क्लासवाले मुलं असो, पण आम्ही त्यातनं शेवटी या गोष्टीतनं आम्हाला आवड होती, आम्ही घडलो त्यातनं. त्यामुळे अशी मुलं जर आम्ही पुढे येऊ शकलो असतो आमच्यासारखी मुलं. नक्की. पण त्याच मुद्द्याने पुन्हा प्रकाश पवार तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, म्हणजे एक जे सातत्यानं सगळेजण म्हणतात की राजकीय नेतृत्व तयार होतं या प्रक्रियेमधनं, या निवडणुकांमधनं, ते राजकीय नेतृत्व म्हणजे नैसर्गिक जे काही गुण असतील नेतृत्व करण्याचे कुठल्याही समाजाचे, कुठल्याही गटाचे, ते गुण किमान इकडे त्यांना शोधायला एक संधी मिळते या सगळ्या युवकांना आणि युवतींना. याबद्दल तुमचं काय मत आहे? तर मला पहिला मुद्दा यातला मान्य आहे की नेतृत्वाचा विकास झाला पाहिजे. नेतृत्वाचा विकास करण्याच्या अनेक प्रयोगशाळा असतात. त्यापैकी जिथं मुलं घडतात, जिथं आपल्या शिक्षकाकडे पाहून, आपल्या घरातल्या व्यक्तीकडे पाहून, आजूबाजूला राजकारण करणाऱ्या व्यक्तीकडे पाहून तो त्याची मूल्य स्वीकारत असतो आणि त्याच्याप्रमाणे तो राजकीय वर्तन करत असतो. ही सामाजिकरणाची प्रक्रिया, नेतृत्व घडण्याची प्रक्रिया जिवंत कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये असणार, याला कोणत्याही प्रकारचा विरोध कुणाचाच होऊ शकत नाही. म्हणजे थेरॉटिकल होऊ शकत नाही, प्रॅक्टिकल होऊ शकत नाही. परंतु मूळ याला जोडून जो प्रश्न आहे तो असा निर्माण होतो की यानंतर असं गृहीत धरा की महाराष्ट्राचा सर्वच भाग हा सगळा समान आहे का? तर नाही. महाराष्ट्राच्या भागामध्ये काही एक तुम्हाला असं दिसतं की अनेक दिवसापासूनचे शिक्षण संस्था चालक आलेले आहेत. मुलं नव्याने प्रोसेसमध्ये शिकायला येत आहेत. इथं मुलांना मोठ्या प्रमाणावरती नव्या समस्या आहेत. नव्या समस्यांमधली डोनेशनची समस्या मोठी आहे. वर्गात चांगलं शिकवलं जात नाही याची समस्या आहे. कौशल्य प्रधान शिक्षण मिळत नाही ही समस्या आहे. हे प्रश्न जर नेतृत्व उठवणार असेल विद्यार्थ्यांमधून पुढे येऊन, तर ते नेतृत्व घडेल, राज्याच्या पातळीवरती जाईल. परंतु जसं उलट्या बाजूने म्हटलं जातं की त्याच्याऐवजी जर गटच होणार असतील, जर त्याच्याऐवजी कॅन्टीन मध्येच मुलं बसणार असतील, त्याच्याऐवजी कुलगुरूंना, त्याच्याऐवजी प्राचार्यांना जर याचा त्रास होणार असेल, शिक्षकांना मारहाण होणार असेल, तर ज्याला शैक्षणिक गुणवत्ता म्हटलं जातं किंवा वाढण्यासाठी एक वातावरण, त्या वातावरणावरती ह्याचा परिणाम होणार. म्हणजे एकाच वेळेस दोन प्रक्रिया घडणार आहेत. या दोन्ही प्रक्रियेमधून दुसऱ्या प्रक्रिया जी आहे ती जास्त तीक्ष्ण या अर्थाने आहे की इथं संस्था चालक वेगळे आहेत आणि विद्यार्थी येणारे वेगळे आहेत. म्हणजे इथं संघर्ष ह्या कॉन्फ्लिक्टच्या रूपामध्ये व्यक्त होणार आहे. आणि ही कॉन्फ्लिक्ट ही एका अर्थाने एका बाजूला शिवसेना, मनसे, भाजप आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी होईल का, असाही एक विचार केला पाहिजे. आणि ती होण्याची दाट शक्यता मला वाटते. एक आणखीन आपल्यासोबत अभय टाकसाळे आहेत. अभय टाकसाळे, अगदी थोडक्यात तुम्हाला विचारायचं, सातत्यानं शिवसेना, मनसे, भाजप यांचा इथे उल्लेख होतोय. डाव्या पक्षांचे डावे विचार सुद्धा आहेत. त्या विचारांच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही मगाशी म्हटलात की खरं तर उपयोग होईल, फायदा होईल युवकांना, एक प्रकारे नैसर्गिक प्रशिक्षण मिळेल या सगळ्या प्रक्रियेमधनं डाव्या विचारांच्या संदर्भामध्ये सुद्धा. तुम्हाला असं वाटतं का की ही जी गुंडगिरी आहे किंवा मगाशी उपाध्यायांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की किमान काही अशा गोष्टी करता येण्यासारख्या ज्याच्यातनं हे सगळे जे गैरप्रकार आहेत ते थांबवता येऊ शकतात, अशा प्रकारे सहमती होऊ शकते का तुमच्या संघटनांमध्ये की कुठल्या प्रकारे निवडणूक घेतली पाहिजे आणि काय काय उपाय शोधले पाहिजे? नाही, मुळात विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने व्हाव्यात का न व्हाव्यात हा विषय जेव्हा येतो तेव्हा ह्या गुंडगिरीचा विषय चर्चेला येतो. माझा प्रश्न असा आहे की जनरल इलेक्शन मध्ये, विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गुंडगिरी होत नाही का? गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला जातो, पैसे वाटले जातात, वाटण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु ते रोखण्यासाठी यंत्रणा आहे. ते रोखायचं नाही आणि सरसकट विद्यार्थी संसदेच्या निवडणुकाच बंद करायच्या, हा कुठला प्रकार आहे? आणि मी या निवडणुकांबद्दल फार आशादायी आहे. कारण विद्यार्थ्याला फसवता येणं शक्य नाही.
अज्ञानी लोकांना, भोळ्या भाबड्या लोकांना फसवता येणं शक्य आहे. आज विद्यार्थी सोशल नेटवर्किंगवर आहे, इंटरनेटवर आहे, सगळी जगाची दालनं त्याच्या पुढे आहेत. खरं 2 मिनिटात त्याच्या समोर येतं. आणि आज देशामध्ये आपण बघतोय राजकारणामध्ये खोटारडेपणाचा बाजार झालाय. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या देशाची फार मोठी गरज आहे की विद्यार्थ्यांनी राजकारणात यावं. आणि मुळात आता विद्यार्थी संसदेच्या निवडणुका व्हाव्यात का न व्हाव्यात हा प्रश्न नाहीये. नाही, नक्की तुम्ही लिंगाव म्हणजे हा प्रश्न कमिटीनं नाही, निवडणुका सुप्रीम कोर्ट- झाल्या पाहिजेत, पण मुळात पुन्हा मधल्या काळामध्ये 93 साल नंतर आता 2014 पर्यंत या निवडणुका बंद असताना शैक्षणिक जे वातावरण आहे ते सुधारलं का विद्यापीठांचं, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला ब्रेक नंतर विचारात घ्यायचा आहे. आणि आणखीन काय उपाययोजना गैरप्रकार टाळण्याकरता येऊ शकतात याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत तुमचं. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय विद्यापीठातल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये. या निवडणुका जर सुरू झाल्या तर त्या कुठल्या स्वरूपात सुरू होतील याचा सुद्धा आपण अंदाज घेतोय. काही प्रतिक्रिया येतात या कार्यक्रमामध्ये आपल्याला. योगेश नालटे यांचं म्हणणं आहे याच्या फायद्यांपेक्षा तोटेच खूप आहेत. दादागिरी आणि गटातटाच्या राजकारणानं या निवडणुका गाजतात. ऋषी गोखले म्हणतायत नव्या नेतृत्वाला संधी आणि घराणेशाहीला चाप बसवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आणि रोहन प्रभूणे म्हणतायत विद्यार्थी संघटना या राजकीयच आहेत, त्यामुळे तरुणांमध्ये जम बसवण्यासाठी यांचा वापर केला जातो. सचिन टिळेकर म्हणतायत गुंडगिरी आणि मारामाऱ्यांनी कॉलेज निवडणुका गाजतात. याच नेतृत्व गुणांबद्दल तुम्हाला बोलायचं आहे का? याचा अर्थ पुन्हा मतमतांतर आहेत या सगळ्या विषयाबद्दल. आणि या मतांचा सगळ्याचा जर का आपण आदर राखायचा असेल तर नेमकं या विद्यापीठांच्या निवडणुकांबद्दल जे मुख्य गंभीर आक्षेप आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करायला हवी. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकर, तुमच्या पिढीनी सगळ्या कॉलेजमध्ये या सगळ्या निवडणुका बघितलेल्या आहेत. नव्या पिढीला याचा जवळजवळ गेल्या 93 पासून ते अगदी 2014 पर्यंतचा अंदाज नाहीये. काय होतं, काय वातावरण असतं त्याचा. पण ही जी साधारण भीती आहे, गुंडगिरी बघितलेली आहे अनेकांनी, मारामाऱ्या बघितलेल्या आहेत, आणि या गुन्हेगारीला जर का थांबवायचं असेल तर काही उपाय शक्य आहेत का? नाही, 100% उपाय शक्य आहेत. शासनाने जर ठरवलं तर त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीवर उपाय नाहीत असं काही मानायचं कारण नाही. सर्वप्रथम मी सन्माननीय विनोदजी तावडे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या निवडणुका महाविद्यालयात, विद्यापीठात आणून त्या ठिकाणी एक विद्यार्थ्यांसाठी चांगलं दालन त्या ठिकाणी उघडं केलंय. प्रश्न या निवडणुका हव्यात की नकोत याविषयी वाद असायचं काही कारण नाही. 100% निवडणुका हव्यातच. परंतु त्या निवडणुकीमध्ये जी गैरवर्तन, गैरप्रकार होतात त्यावर कशा पद्धतीनं आळा घालणार, किंबहुना त्या निवडणुकीची सिस्टीम कशी असावी याविषयी मंदार चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं CR, UR आणि विद्यापीठाचे चेअरमन आणि कमिटी जी होत असते ती जी थेट विद्यार्थ्यांमधून व्हावी. कारण एखाद्या क्लासचा जर CR त्या ठिकाणी झाला तर मग त्या 5-6 क्लासचा मिळून त्या 5-6 लोकांना बाहेर नेणं, त्यांना एकत्रित ठेवणं आणि त्यातून त्या ठिकाणी UR नेमणं, या ठिकाणी मग गुंडगिरीला चालना मिळते. जर 4-5 हजार विद्यार्थीच वोटिंग त्या ठिकाणी करणार असतील तर त्या विद्यार्थ्यांवर दबाव आणणं किंवा त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी नेणं हे त्या ठिकाणी शक्य होणार नाही. आणि म्हणून यातले बारकावे बऱ्यापैकी सन्माननीय तावडे साहेबांना माहीत आहेत. आणि त्यामध्ये यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी शोधून त्या त्रुटी कशा दूर करता येतील, यातल्या वाईट गोष्टी कशा त्या ठिकाणी टाळता येतील यावर निश्चितपणे शिक्षण खातं आणि शासन विचार करेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. फक्त राजकीय अभिनिवेश जो त्या निवडणुकांमध्ये असतो मला वाटतं तो थोडाफार दूर कसा ठेवता येईल आणि ज्युनियरली विद्यार्थ्यांतून नेतृत्व कसं डेव्हलप होईल. कारण एखाद्या राजकीय पक्षाचा जर सपोर्ट एखाद्या पॅनलला नसेल आणि जर त्या ठिकाणी एखादा विद्यार्थी स्वयंस्फूर्तीनं पुढे येणार असेल तर त्याला काही मर्यादा येतात. मग तशा प्रकारचं त्यालाही मोकळ्या वातावरणात निवडणूक करता यावी, त्यांनी या नेतृत्व त्या कॉलेजचं आणि विद्यापीठाचं करावं याचाही अंतर्भाव नियम नियमावली बनवत असताना त्या ठिकाणी निकष ठरवत असताना केला तर ते व्यापक स्वरूपामध्ये या ठिकाणी निवडणुका होतील आणि खऱ्या अर्थानं एक परिपक्व असं सर्वांगीण युवकांसाठीचं नेतृत्व, या युवकांचा देश भविष्यात असणाऱ्या या आपल्या देशामध्ये मिळेल असा माझा ठाम त्या ठिकाणी समज आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये फक्त नियमावली,
नक्की तुमचं म्हणणं आहे की त्यातल्या ज्या प्रक्रिया आहेत, नियमावली आहे, ती आपल्याला खरं तर ठरवावी लागेल. सरकारने त्याबद्दल अधिक जास्ती सजग राहावं लागेल. पण त्याबरोबर जाधवर सर, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जे सातत्यानं म्हटलं जातं की जे वातावरण आहे ते बिघडतं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक मगाशी प्रश्न आता चर्चेला मगाशी सुद्धा आले होते की खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, ते प्रश्न अजूनही कुठे धसाच लागताना दिसत नाही आहेत. त्यांना कुठे त्यासाठीचा एखादा मंच नाही आहे आणि त्या मंचाच्या नसण्याच्या बरोबर अधिकार सुद्धा या सगळ्या विद्यापीठ प्रतिनिधींना नसतात. हे अधिकार कसे देता येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? हे अधिकार मर्यादित आहेतच, परंतु ह्या ज्या विद्यार्थी निवडून आलेले असतात त्यांची एक कौन्सिल असते प्रत्येक कॉलेजमध्ये आणि प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होते. प्रत्येक वर्गातले जे CR निवडून आलेले आहेत ते आपल्या अडीअडचणी सांगत असतात आणि सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा विचार केला जातो. आता इलेक्शन घेणं चुकीचं नाहीच आहे, यातून नेतृत्व गुण तयार होतात हेही चुकीचं नाही, पण विद्यार्थ्याला कुठलंही ज्ञान न देता डायरेक्ट इलेक्शन मध्ये उतरवणं हे थोडंसं अडचणीचं आहे असं वाटतं. आणि त्यामुळं या विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे इलेक्शनचं ज्ञान देणं, आपण कशासाठी राजकारणामध्ये जाणार आहोत त्याचं ज्ञान देणं. मगाशी मी जसं सांगितलं की घटना वगैरे विद्यार्थ्याला काहीच माहिती नाही, सिलेबसमध्ये ह्या सगळ्या ह्या गोष्टी याचा काही सिलेबस करता येऊ शकेल का? आणि त्या सिलेबसच्या उत्तीर्ण होण्यातनं नंतर कदाचित या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात का? अभय टाकसाळ, तुम्हाला काय वाटतंय? आणि जे सातत्यानं जाधवर सर म्हणतात अनभिज्ञ राहतात आणि फक्त इलेक्शनच त्याच्यामध्ये एकच मुद्दा येतो. नक्की मला फक्त एवढंच वाटतं की ज्यामुळं नाही आता कोर्टाने बंद केलेलं आहे इलेक्शन हा. आणि बाकीच्या कमिट्यांनी शिफारसी केलेल्या आहेत, तर फक्त याच्यामध्ये जे तोटे सांगितले ते विचारात घ्यावेत. नक्की तोटे आणि विचारात चांगल्या घ्यावेत. पद्धतीने पण तुमचा जो त्याच्यावरती मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे टाकसाळ सर, अभय टाकसाळ, तुम्हाला विचारायचं आहे, जे जाधवर सरांनी सांगितलेलं आहे, एक प्रकारचं सिलेबस करता येणं शक्य आहे का? विद्यार्थ्यांना घटनेच्या संदर्भामध्ये अधिक सजग करता येणं शक्य आहे का? काय अजून करता येऊ शकते असं तुम्हाला वाटतंय आत्ताच्या परिस्थितीमध्ये? आणि सरकारला तुम्ही कशा प्रकारचे रेकमेंडेशन करू इच्छिता? निश्चितच विद्यार्थ्यांना घटना माहीत झाली पाहिजे, घटनेमधले अधिकार आणि कर्तव्य माहीत झाले पाहिजेत. परंतु लिंगडो कमिटीनं ह्या निवडणुका कशा पद्धतीने व्हाव्या, शांततेत व्हाव्यात, या ठिकाणी प्रिंटेड मटेरियल वापरलं जाऊ नये, गाड्या वापरल्या जाऊ नये, क्रिमिनलायझेशन गुन्हेगारीकरण होऊ नये, याची अनेक सविस्तरपणे शिफारशी त्यांनी केलेल्या आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी जर केली तर मला वाटतं की शांततेत ह्या निवडणुका पार पाडता येणं शक्य आहे. मुळातच आता म्हणजे 2006 साली सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेला आहे. आपण 2014 पर्यंत या सर्व गोष्टींची चर्चा करतोय आणि आता फार उशीर झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 2006 साली निर्देश दिले होते की विद्यार्थी संसदेच्या निवडणुका प्रत्येक विद्यार्थ्याला मतदानाचा अधिकार देऊन ह्या झाल्या पाहिजेत. आता फक्त त्या लागू करायच्या आहेत. प्राध्यापकांचं, शिक्षकांचं, पालकांचं, समाजातल्या सर्व स्तरामधल्या लोकांचं मत सर्वोच्च न्यायालयानं गृहीत धरूनच ह्या सगळे निर्देश दिलेले आहेत. आणि आता 2014 साली जर आपलं सरकार, महाराष्ट्र सरकार जर म्हणत असेल ते नक्की तुम्ही म्हणता की उशीर झाला आणि लवकर सुरू झाले पाहिजे. पहिली गोष्ट मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आता 21 वर्ष गेली आहेत, पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय, नवीन जमाना आलाय. म्हणजे 21 वर्षापूर्वीची जी पिढी आपण त्या काळामध्ये होतो कॉलेजमध्ये, त्यावेळेचं चित्र आणि आत्ताचं चित्रात खूप फरक आहे. मुलांना ऑलरेडी लोकशाही, घटना, मतदान, म्हणजे जे 11वीला जो मुलगा आलेला असतो, म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण या ठिकाणी आपल्या शाळेत म्हणजे शाळेत 8वी 9वीच्या वर्गातल्या मुलांना सुद्धा आता मॉनिटर निवडताना वर्गात मतदान घेतलं जातं. त्यामुळे असं नाही की मुलांना, आत्ताच्या मुलांना लोकशाहीचं काही माहिती नाहीये, त्यांना काही नवीन आहे सगळं, 11वीला गेल्यावर पहिल्यांदाच ते जात आहेत असं समजण्याचं कारण नाही. आत्ताची पिढी ही पुरेशी मॅच्युअर आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवते. म्हणजे ज्या विद्यार्थी संघटनेतनं मी आलोय, मला आठवतं की मला आता कॉलेजचे दिवस सहज आठवले त्यावेळी की दर आठवड्याला आम्ही कॉलेजच्या गेटवर आंदोलन कशी करायचो, कुठल्या प्रश्नांवर. थोडक्यात ते प्रशिक्षण सातत्यानं होत गेलं, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे तुमच्या राजकीय पक्षामध्ये सुद्धा, त्याच्यात काही शंका नाहीये. पण अगदी जाता जाता थोडक्यात प्रकाश पवार, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे की एक मॉडेल असं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राकडनं देणं शक्य आहे का? या सगळ्या विद्यापीठीय निवडणुकांच्या संदर्भामध्ये एक आदर्श निवडणुकीचं मॉडेल तयार करता येणं शक्य आहे का सरकारला?
आणि ते करता येणं शक्य असेल तर नेमकं कशा पद्धतीनं येणाऱ्या काळात सरकार ते करू शकतं असं तुम्हाला वाटतं? त्यांना आदर्श मॉडेल निर्माण करता येऊ शकतं. याचं कारण असं आहे की राजकारण हे आदर्श मॉडेलमध्ये वापरण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी हेच खरं मॉडेल आहे. म्हणजे कायदा हा तंतोतंत पाळला गेला तर ते आदर्श मॉडेल म्हणून उपयोगात येऊ शकतं. कायदे जिथं पाळले जाणार नाहीत तिथं मात्र ते मॉडेल पराभूत होऊ शकतं. यातला अजून एक मुद्दा जो आहे, याला जोडून मॉडेलच्याच बद्दल तुम्ही बोलता, तर नेतृत्व फक्त घडवणं एवढा सरकारने उद्देश ठेवू नये. नेतृत्वाच्या खेरीज त्यांनी असा मॉडेलमध्ये विचार केला पाहिजे की निवडून येणारा विद्यार्थी कोणाचं प्रतिनिधित्व करणार असेल, तो पक्षाचं प्रतिनिधित्व करणार की विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणार. जर तो विद्यार्थ्याचंच प्रतिनिधित्व करणारा पुढे आला आणि अशा प्रकारचं सरकारने मॉडेल घडवलं तर कदाचित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सुद्धा विकास होऊ शकेल आणि शिक्षकांवरती, कॉलेजवरती, विद्यापीठावरती एक चांगला सकारात्मक दबाव पडून यातून शिक्षणाची गुणवत्ताही वाढू शकते. म्हणजे या प्रकारच्या मॉडेलचा विचार करायला काय हरकत नाही. अशा प्रकारचा विचार जर केला तर विद्यार्थी हा केवळ संघर्ष करण्यापेक्षा आर्ग्युमेंटिव्ह विद्यार्थी इथला निर्माण होईल आणि असा आर्ग्युमेंटिव्ह विद्यार्थी म्हणजे वाद आणि संवाद करणारा विद्यार्थी असेल. असा विचार नेतृत्वाच्या पातळीवरती केला जावा, हे एक मॉडेलचं रूप राहू शकतं. नक्की. आणि त्या अर्थाने खरं तर या निवडणुका कदाचित खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना आणि युवकांना लोकाभिमुख बनवण्याला सजग करतील अशी आपण आशा बाळगायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, या निवडणुकांना जी होण्याच्या साठी जो विरोध होतोय तो विरोध सुद्धा हे जे सरकार आहे, विद्यमान सरकार, ते सुद्धा समजून घेईल, त्या विरोधामागची कारणं समजून घेईल आणि एक नवीन आदर्श मॉडेल महाराष्ट्रातनं संपूर्ण भारताला निवडणुका विद्यापीठाच्या कशा व्हाव्यात या संदर्भातलं समोर आणेल अशी आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद. नमस्कार.